इथून चेक इन होतंय. मित्रांनो आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि मी आणि सकाळी मित्रांनी कॉल केला की आपण कर्नाटक किल्ल्यावर जाऊया. हा मित्र आहे. तर आम्ही कर्नाटक किल्ल्यावर आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आम्ही तिकीट काढलेलं आहे. आम्ही 1 वर्ष आधी आलो होतो. तिकीट 20 रुपये होता. आता तिकीट 50 रुपये केलेलं आहे. आणि गाडी बाईक असेल तुमची तर बाईकचे 50 रुपये आणि 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरचे पार्किंगचे 95 रुपये आहेत. मला दाखवतो. पाऊस खूप आहे. बनवते. खूप लोक येतात. नीट काढा. हॅलो. बाहर बाहर जरा वीडियो बना रहे हैं. ये अपने भाई लोग हैं सब. कौन सी यूट्यूब चैनल है? माझा टेस्ट झाला. काय फोटो काय पाणी 2 मिनिट. आता मोर दाखवते मित्रांनो. पक्षी बघूया आपण. दिसत नाही रे काय. करते माकड. पाऊस खूप पडतो मित्रांनो. तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल कर्नाटक किल्ल्यावर आल्यावर तर तुम्ही इथे कॅन्टीन आहे तिथं करू शकता. आनंद घेतोय. पावसामध्ये मस्त आनंद घेता येत ते. सागरला आम्ही थंडी भरली विचारायला. हाय म्हटलं
सागर काय ही? भेकर भेकर आहे प्राणी. सागरला ट्रॅकिंगची खूप आवड आहे पहिल्यापासूनच. एकदम फोटो काढते. हे प्रभु रामकृष्ण हरी जगन्नाथम प्रेमानंदे. ये क्या काय झोले मोबाईल भरला याच्यात. हे रामकृष्ण अगर सागर चढाई करायला एक नंबर आहे बादशाह. तो खूप वेळा ट्रॅकिंगला जातो त्याच्यामुळे त्याला सवय आहे. सागरची किडनी दुखायला लागली. खूप दमलो मित्रांनो. आणि आमचा चॅनलचं नाव आहे आर फॉर राऊत. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा. राऊत साहेबांचा घंटा दाबा. आपण कितीला वरती चढायला सुरुवात केली? 9:30 वाजता आम्ही वर चढायला सुरुवात केली. थोडे थकलोत. आता मी थोडं थांबतोय झाडाखाली जरा बसतोय इथं.
हा झाडाखाली बसताना काळजी घेऊन बसत साप वगैरे असतात. सागर थकलाय आमचा विचार आहे बघ. सागर इथलाच बघा. सागर इकडे बघ ना. आणि आमचा सागर निसर्गाच्या पालण्यात आनंद घेताना. तुम्हाला व्हिडिओ जर आवडली मित्रांनो तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. चॅनलचं नाव मी शेअर करा, सबस्क्राईब करा. किती छान नॅचरल असा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला फिरायला कधीही आवडेल. बघा फोटोशूट करते. अशा बघा सुंदर अशा पायऱ्या चढायला गेल्या आहेत तुम्हाला. इकडून आम्ही आलो आहोत मित्रांनो. वर चाललो. चल मित्रांनो, खालून पायथ्यापासून ते वर किल्ल्यापर्यंत जायला कर्नाला किल्ल्यावर चाललो होतो आम्ही. 2.5 ते 3 तास पर्यंत जाऊ शकतात. खूप उंच आहे. अजून अर्धा पण नाही पोहोचलो. सागर माझ्यापेक्षा चढाई फास्ट करतोय. निसर्ग बघून घेऊ शकता तुम्ही. जायला तुम्हाला ही थोडीशी पायवाटच मिळेल. चढताना सांभाळून चढा. जायला चालू होतं पण आता बंद केलेलं आहे. किल्ल्यावर येतात तरी पण अशा बॉटल्स वगैरे टाकतात मित्रांनो इथं. प्लीज कोणी असं करू नका. बॉटल वगैरे भरपूर पडलेले आहेत. येऊन जर तुम्हाला किल्ल्यावर घाणच करायची असेल तर मित्रांनो येऊच नका तुम्ही. तर आपण आतमध्ये कामाची ना झालं तुम्ही ते चालू पूर्ण धुका पडलाय मित्रांनो. अजून तर खूप उंच आहे. असा रस्ता आहे पूर्ण चढायला.
किल्ला मित्रांनो खूप उंच आहे. सागर पण थकलाय, मी पण थकलोय, थोडे बसलेलो आहोत. तिकडे पण बघा बसलेले आहेत ते. पाणी पिऊया, पाऊस पाणी प्यायचं. या पाणी पित होतं मित्रांनो. पाऊस कमी आहे मित्रांनो, पण धुका भरपूर पडलाय. झाडाला पाऊस पडले, पाणी पडलं. राहू पाणी पितो मित्रांनो. मला सागरचा सकाळी 6 वाजता कॉल आला. तो बोलला की आज घरात बसून काय करणार आहेस, रविवार आहे. त्याला बोलू काहीच नाही, घरात असं बसणार आहे, पाऊस पण आहे, कुठे जायला नको. तर त्यांनी कॉल करून सांगितलं की मला की कर्नाला किल्ल्यावर चल. आम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून 7 वाजता घरातून निघालो. त्याच्या घरी 8:30 वाजेपर्यंत पोचलो. आणि इकडे किल्ल्यावर आम्ही 9-9:30 वाजता वरती चढायला सुरुवात केली. तिकीट आम्ही 1 वर्ष आधी आलो होतो. तिकीट 20 रुपये होता एका माणसाचा. पण आता तो तिकीट एका माणसाचा 60 रुपये केलेला आहे. आणि बाईक जर आणलीत तुम्ही तर बाईकचे 50 रुपये आहेत. आणि जर 4 व्हीलर घेऊन आलात तर 4 व्हीलरचे 95 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. किल्ल्यावर जाताना सर्व चेकिंग होते. तुम्ही बॉटल्स किती चालवल्यात काउंटिंग करून घेतात. आणि जेव्हा तुम्ही किल्ल्यावरून खाली उतरता तेव्हा परत तुमची एकदा काउंटिंग होईल की जेवढे तुम्ही बॉटल्स प्लास्टिकचे वस्तू किल्ल्यावर नेल्या होत्या तेवढे रिटर्न आणल्यात की नाही ही काउंटिंग होते. कधीतरी एखादा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा मित्रांनो. आयुष्यभर कामं करून काहीच नाही. माणूस प्युअर व्हेजिटेरियन चॅनल आहे. आणि मित्रांनो आता मी धुका तुम्हाला दाखवते किती पडलेला आहे. तो धुका बघा किती पडलेला आहे. रातकिड्याचा आवाज आणि रातकिड्यांचा गर्र असा आवाज येतोय. मी खालून आलेलो आहोत. ती माणसं तिकडे थांबलेली आहेत, ती पण चढाई करतात. खूप धुका पडला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पुढचं काही दिसत नाही एवढं धुका पडलेला आहे. आणि आता पाऊस गेलाय मित्रांनो. रेनकोट काढतोय आम्ही जरा. सगळ्यांनी पण रेनकोट काढलेलं आहे. ते वरचे आलेत माणसं चढतात. त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे. सागर पाऊस तुम्ही खूप धुका पडलेला आहे मित्रांनो. अशा या धुक्यात आणि अशा ह्या पावसात गरम गरम आईच्या हातची भाकरी तव्यावरची चुलीवरची आणि आपली चिकन मटन काय असेल तर गावठी कोंबडी तर रस्सा. हे बघा हे मित्रांनो असे चिप्स वगैरे खाऊन इकडे घाण टाकतात. धुका भरपूर पडला इकडे खरंच. ते वरून जाऊन आलेले आहेत. लवकर आलात. 8:15 बजे गए थे क्या? हे सकाळी 8:15 वाजता गेले होते. आम्ही अजून चाललो. ते जाऊन पण आले. 3 जण मित्र गेले होते. त्यांना विचारलं आम्ही कुठचे, तर ते ठाण्यावरून आलेले आहेत. सकाळी आले ते पण मित्रच आहेत ऑफिसमध्ये. खूप धुका या रममय वातावरणात कोणाला नाही आवडणार.
थांब सांग. धुका पडलाय मित्रांनो. एकदा आवश्यक येऊन बघा आला नसेल तर. एक झाड पडलाय मित्रांनो वाड्याने. सागरने आतापर्यंत तर 100 फोटो काढले असतील स्वतःचे सेल्फी. अशी पायवाट तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. दे चालू कर जरा. आता मित्रांनो कदाचित आपल्याला वरती माकड वगैरे पाहायला मिळतील. जंगलामधून सुरू होणार आहे. पूर्ण जंगलामधून वाट सुरू होणार आहे. मी सागरच्या मागे मागे चाललो. सागर इकडे भरपूर वेळा आलेला आहे. वरनं बघा पूर्ण धुका पडलाय. सागर पाटील मॅन फ्रॉम कलबे. शूज मध्ये खूप पाणी गेलंय मित्रांनो. शूज मध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. चालताना थोडं प्रॉब्लेम होतोय. पाणी चालायला प्रॉब्लेम आहे. आता बघा पूर्ण 5 मिनिटं विश्रांती घेऊया मित्रांनो. 5 मिनिटं आम्ही तर विश्रांती घेतोय. पूर्ण आता दगडी रस्ता चालला भेटेल तुम्हाला. पायरी वगैरे नाही किल्ल्यावर जाण्यासाठी. पूर्ण पायवाट तुम्हाला पायवाट आहे. पायवाटच मध्ये जायला लागेल. आणि तिकडे तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं लव बर्ड्स कसे बसले होते खुर्ड्यात. बघितलं असेल तुम्ही. थंडी आहे बिचारी, काय करणार. थोडी गरमी पाहिजे अंगाला. त्याची आहे तो घेऊन बसलाय. आता मी काय सागरच्या बोटी मगाशी दाखवलं तसं. मग धोका बघा मित्रांनो किती पडलाय. पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे काय पाण्याची जास्त गरज वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही ऊन असेल तेव्हा येणार तेव्हा नक्कीच 3 ते 4 बॉटल पाणी घेऊन या सोबत. तुम्हाला आता पूर्णपणे मित्रांनो पायवाटच जायला मिळेल. सागर व्हिडिओ काढतोय. हे बघा मित्रांनो हो ठीक आहे.
खूप धुका आहे मित्रांनो. जवळ जाऊ तसे धुका जरा कमी वाटते तुम्हाला, पण पूर्ण धुका पडलेला आहे. बघते तुम्ही. हे कुठे आहे? छोटा फूल आहे मित्रांनो. पर्पल कलर असा आहे. खाली खोल दरी आहे मित्रांनो. सागरला फोटोची फार आवड आहे. छोटी छोटी फुलं आहेत मित्रांनो, दाखवते. तुलाच नाही फोटोग्राफी. आकाश ने खिलाया, कहीं बोलेगा उसने खिलाया, कहीं बोलेगा हमने खिलाया। जाम लकड़ा भी लगता है आता बरोबर है नेमके म्हणतो मित्रांनो. असा एक फोटो मागची आम्ही जी गाडी लावली, आम्ही जी चढाई केली होती इकडनं इकडच्या खाली चढलो वरती किल्ल्याच्या पायथ्या जवळ, पण दिसत नाही काही. धुका भरपूर आहे. फोटो मागची मग असे करू ती इकडं खोल दरी आहे. खालचं काय दिसत नाही. इथे बसायला एक जागा गेलेली आहे. फोटो अशी मस्त खाली जात लावलं पहिलं नव्हतं. तिथे जात असेल लोक तरी. नाही रस्ता इकडची आहे. शॉर्ट काढायची फोटो काढायला गेले. तो लाईन के साथ ते दोघं होतं ना, ते आपल्या साईडचं होतं. दोन फॉरेनर होता आणि एक आपले गट. हे बघा किल्ल्याच्या आवशी ते प्रवेशद्वार होता, पण तो आता जे आम्हाला फॉरेनर भेटले ते न्यूयॉर्क वरून आले होते.
अजून खूप उंच आहे, दिसत नाही तिकडे चढायचं आहे अजून, दिसत नाही अजून किल्ला तिकडे आहे. चालेल ना ट्रेनची ऑर्डर. चला मित्रांनो, इथं बघ अगर अगर इथे खोल दरी आहे. जरूरी है बीच बीच में। हाँ वो जरूरी टकले के लिए लेवल के लिए नहीं भाई, इसके बॉडी के लिए बहुत जरूरी है, बहुत फर्टिलाइजर मिलता है बाबा. इकडे अजून वीडियो ले लो भाई, बस क्या जा इतने नहीं इधर रुक. नाम क्या था? मुस्तफा मुस्तफा. किधर से आया? लाइक सब्सक्राइब आया किधर से भाई? बायकलला मुंबई 117. लाइक अच्छा, सब्सक्राइब ते भाई कल्ल्यावरून आले आहेत मुंबईवरून. सागरची पोच बघा ना तिकडे कशी आहे. सागर बघा भिजलाय पूर्ण पावसात. पाऊस फुल पडते. वर आलो